रेणापूर नगराध्यक्षपदाच्या अपक्ष उमेदवाराचा शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा. रेणापूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 करता नगराध्यक्षपदासाठीचे अपक्ष असलेल्या उमेदवार अर्चना अभयसिंग गाडे यांनी स्वतः भरलेला नामनिर्देशन पत्राचा फॉर्म मागे घेऊन शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे रेणापूरच्या राजकारणात मोठी खळबळ माजली असून नेमकं कोणत्या पक्षाचा नगराध्यक्ष होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या कामावर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला आहे, असे श्रीमती अर्चना अभयसिंग गाडे यांनी सांगितले आहे. अर्चना गाडे, रेणापूरमधून मी एकनाथ साहेबांना शिवसेना गटांना पाठिंबा दिलेला आहे. आज माझा फॉर्म काढून घेतलेला आहे. धनुष्यबाण कशामुळे काढून घेतलेला आहे, काय कारण? साहेबांचं काम बघून आणि मला थोडंसं कुठंतरी काहीतरी वाटल्यामुळं मी त्यांना पाठिंबा दिलेला आहे. जय महाराष्ट्र. आज रेणापूर नगरपंचायत निवडणूक 2025 साठी आपल्या अपक्ष उमेदवार अर्चनाताई गाडे यांनी एकनाथजी शिंदे साहेबांच्या लोकप्रिय निर्णय, त्यांचं लोकाभिमुख काम आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज इथं रेणापूर नगरपंचायतच्या आमच्या शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार ज्योतिताई चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीमागे लाडक्या बहीण खंबीरपणे उभे राहिल्यात आणि या निवडणुकीमध्ये आता सर्व लाडक्या बहिणी आणि अर्चनाताईच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचा धनुष्यबाण नक्कीच या रेणापूर नगरपंचायतीमध्ये विजय होईल. आणि मी अर्चनाताई यांचं मनपूर्वक मी धन्यवाद करतो शिवसेना पक्षाच्या वतीने, एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने. नक्कीच एकनाथजी शिंदे साहेब आपल्या पाठिंब्याचं अभिनंदन करतील आणि आपल्याशी इथं निवडून आल्यानंतर नक्कीच भेटतील, एवढं बोलतो. जय